फक्त केळीची साल वापरून कोणतंही औषध किंवा केमिकल न वापरता घरामधील मच्छर, पाली, झुरळ, कॉकरोच, उंदीर कसे घालवता येतील याचा लाईव्ह प्रूफ तुमच्या समोर आहे बघा. मच्छरवरती याला स्प्रे केलं की कसा एका सेकंदात मरून पडला आणि ह्याचा पॉवरफुल रिझल्ट तुमच्या घरातील जे अनावश्यक किडे आहेत ना, कीटक आहेत त्यांना घालवण्यासाठी खूप मदत करेल आणि त्या रोगराईपासून वाचवेल, त्यासोबतच खर्च वाचवेल आणि विशेष म्हणजे घरातीलच वस्तूपासून बनवू शकतो. 5 मिनिटात बनवून तयार होतं. रोज रोज बनवायची गरज नाही. एकदाच बनवून भरपूर दिवस वापर करू शकता. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे केळीची साल. पिकलेल्या केळीची साल घ्यायची आणि त्याला कट करायचं, म्हणजे बारीक बारीक थोडंसं चाकूने किंवा कात्रीने असं कट केलं तरी चालतं. अगदी म्हणजे केळीची साल ना थोडीशी अशी सडलेली असावी. म्हणजे तुम्ही जर केळी काढून ठेवली तर म्हणजे केळी खाल्ली आणि त्याची साल एक अर्धा एक तास अशीच जर ठेवली ना, अशी काळी पडते, सडल्यासारखी होते, ती वापरली तरी चालतं. किंवा खूप पिकलेली केळी असेल तर ते वापरलं तरी चालतं. त्याची एक केळीची साल वापरत आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार बनवू शकता, पण एवढंसं पुरेसं होतं. त्यामुळे एक केळीची साल मी कट करून एका घेतली भांड्यामध्ये. त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. खायचा सोडा म्हणजे इथे बघा आता मी बेकिंग पावडर वापरत आहे, तर तुम्ही इथे खायचा सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो जरी वापरलं ना तरी चालतं. या दोन्ही तिन्हीपैकी जे असेल ते एक चमचाभर घ्यायचं आणि ते आपल्याला यामध्ये केळीच्या सालीवरती टाकून केळीच्या सालीवरती पूर्ण या बेकिंग पावडरची कोटिंग झाली पाहिजे. म्हणजे त्यावरती ते लागलं पाहिजे. एक छोटासा लेअर त्यावरती थर दिला तरी चालतं. म्हणजे असं हलवून थोडंसं घ्यायचं. म्हणजे काय होतं ना, एकावरती एक म्हणजे हे चांगलं व्यवस्थित यावरती कोटिंग होते आणि त्यासोबतच इथे आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे तो यामुळेच मिळणार आहे. त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे मीठ. इथे अर्धा चमचा मीठ मी घेतलं. कोणतंही मीठ, खडी मीठ, छोटं मीठ असेल ते घेतलं तरी चालतं. मीठ देखील यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर ना बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. अर्धपेक्षा जास्त लिंबू माझ्याकडे आहे. तर हे पूर्ण लिंबाचा रस यामध्ये पिळणार आहे, कारण की यामध्ये आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन तयार करणार आहोत. यामुळेच यामध्ये कोणत्याही औषध केमिकलची आपल्याला गरज पडत नाही. लिंबू एक सॅट्रिक ॲसिड यामध्ये भरपूर असतं, तर ते आपल्याला यामध्ये हवं आहे. तर ते आपल्याला म्हणजे लिंबूसत्व जर तुमच्याकडे असेल ना ते वापरलं तरी चालतं किंवा डायरेक्ट हे लिंबाचा रस टाकला तरी चालतं. आणि ते आपल्याला यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याची एक कोटिंग करायची आहे यावरती. लिंबाचा रस चांगला मिक्स झाला की बघा काय होतं ना, म्हणजे इथे ना पूर्ण हे फेसाळल्यासारखं होतं, मिश्रण असं बबल झाल्यासारखे होतात. तर हे आपल्याला असंच हवं आहे. चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घेतल्यानंतरच आपण याला प्रॉपर बनवू शकतो आणि याचा प्रॉपर रिझल्ट मिळतो. त्यासाठी आता इथे काय करायचं आहे, आपल्याला लागणार आहे टूथपेस्ट. बघा कोणत्याही ब्रँडचं तुमच्याकडे जे असेल तर तुम्ही वापरू शकता. अगदी म्हणजे इथे 2-4 वेळा जेवढा आपण वापरतो ना ब्रश करण्यासाठी तेवढं लागणार आहे. आणि अगदी जसं मी म्हटलं कोणत्याही ब्रँडचं असू द्या ते घेतलं तरी चालतं. फक्त इथे काही इन्ग्रेडियंट बघा, आपण घरामध्ये याचा वास वेगळा असा येऊ नये किंवा हे वेगळं असं म्हणजे घरामध्ये वाटू नये म्हणून काही इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत. आणि काही इन्ग्रेडियंट यासाठी टाकायचे आहेत की यामध्ये ना जसं म्हणजे एक रिॲक्शन तयार होईल आणि त्यामुळे घरातील कॉकरोच, मच्छर जे माशा आहेत, चिलट आहेत, तर ते घालवण्यासाठी मदत करतं. त्यामुळे सर्व इन्ग्रेडियंट एकमेकाला पूरक आहेत, गरजेचे आहेत. तर यामध्ये चांगलं टूथपेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर जसं आता इथे ना आपण सध्या तरी पाण्याचा वापर केलेला नाही, तर हे असंच बनवायचं आहे. असं नको व्हायला की यामध्ये तुम्ही पाणी टाकाल आणि ते लगेचच ते रिॲक्शन जे आहे ना ते स्ट्रॉंग होणार नाही. त्यामुळे ना या पॉईंटला पाणी टाकायचं, या अगोदर टाकायचं नाही. आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी यामध्ये मी टाकलं. चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. आणि इथे आता जसं हे आपण ढवळून घेतल्यानंतर बघा थोडंसं यामध्ये बबल्स आहेत. वासही याचा एवढा जास्त असा उग्र येत नाही, पण अजून वास आपल्या घरामध्ये चांगला यावा किंवा घरामध्ये जे वातावरण बदल होतो, पाऊस येतो, त्यामुळे कुबट दमट असा वास येतो, तो घालवण्यासाठी आणि याचा सडलेल्या केळीच्या सालीचा वास स्ट्रॉंग होऊ नये, घाण वाटू नये, यासाठी काही इन्ग्रेडियंट टाकायचे आहेत. तर त्या अगोदर ना तेजपत्ता यामध्ये टाकायचा. तेजपत्ता 2-3 घेतले तरी चालतात. चांगला यामधून वास येणारा, सुगंधित असणाराच टाकायचा, म्हणजे त्याचा फायदा होतो. हे किडे घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे तेजपत्ता. म्हणजे ते टाकून चांगलं बारीक करून यामध्ये थोडंसं टाकायचं. आणि त्यानंतर आपल्याला डेटॉल लिक्विड लागणार आहे. तुमच्याकडे डेटॉल लिक्विड नसेल तर एखादं सॅनिटायझर असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. अगदी अर्धा झाकण इथे डेटॉल लिक्विड मी टाकलेलं आहे. ते आपण चांगलं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात. ऑप्शनल आहे, पण आपल्याकडे जर असेल तर टाकलंच पाहिजे, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे डेटॉल काही एक स्ट्रॉंग केमिकल नाही, त्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही आपल्याला.
पण आपल्या घरातील जे कीटक आहे, जीवजंतू आहेत, त्यांना नक्कीच नुकसान होतं. तर आता हे आपल्याला थोडंसं यामध्ये रिॲक्शन होण्यासाठी याला ठेवायचं आहे. साधारण एक अर्धा तास ठेवायचं. म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर 2-3 तास ठेवलं तरी चालतं झाकून. त्यामध्ये ना हे प्रॉपर असं भिजतं. त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आपण टाकलेले आहे ते बरोबर इथे वर्क करतात. बरोबर ते पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि ते आपल्याला फायदेशीर ठरतात. तर जसं की मी म्हणलं याचा वास येऊ नये वेगळा असा, त्यामुळे मी यामध्ये ना, कारण की फर्मेंटेशन होत आहे यामध्ये केळीच्या सालीचं, त्यामध्ये आपल्याला टॅल्कम पावडर टाकायचं आहे. कोणतंही सुगंधित पावडर जे तुमच्याकडे असेल ते टाकायचं. चांगलं व्यवस्थित याला ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ना बघा आपल्याला ना तिखट काहीतरी यामध्ये टाकायचं आहे. जसं की मसाला, हिरवी मिरची, लाल मिरची, जे पण तुमच्याकडे असेल तिखट असलं पाहिजे फक्त, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. माझ्याकडे काही मिरच्या होत्या, त्या मी कुटून घेतल्या, ठेचा बनवल्यासारखं, म्हणजे फक्त कुटून घेतल्या, त्यामध्ये दुसरं काही टाकलं नाही आणि त्याचा ना पेस्ट करून यामध्ये टाकली. बाकी तुमच्याकडे लाल मिरची खूप तिखट असेल तर ती टाकली पावडर तरी चालतं. मसाला कोणता असेल ते टाकला तरी चालतं. अर्धा एक चमचा असं टाकायचं तिखट यामध्ये काही पण. त्यामुळे ना एक स्ट्रॉंग इथे रिॲक्शन होतं आणि हे लॉंग लास्टिक राहतं रिॲक्शन. चांगलं मी त्यामध्ये मिरचीचा ठेचा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर जसं आता पाण्याचा कलर पूर्ण बदलला आहे. अगोदर थोडासा उग्र वास येत होता या पाण्याचा, पण जसं टॅल्कम पावडर आपण बाकी इतर गोष्टी टाकल्यानं त्यामध्ये ना याचा वास पूर्णपणे असा नॉर्मल झालेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे ना हे पाणी लिक्विड गाळून घ्यायचं आहे. जे पण मोठे पार्ट आहेत यामध्ये ते साईड झाले पाहिजेत आणि फक्त लिक्विड आपल्याला इथे मिळालेलं पाहिजे. त्यासाठी ना बघा अशा प्रकारे म्हणजे पूर्ण लिक्विड आणि ज्या साली आहेत त्या वेगळ्या मी करून घेतल्या. त्यानंतर एखादी स्प्रे बॉटल तुमच्याकडे असणारी घ्यायची, कोणतीही रिकामी दुसरी एखादी स्प्रे बॉटल घेतली तरी चालतं. माझ्याकडे हे आहे तर मी ही वापरत आहे. बाकी मोठी पण माझ्याकडे बॉटल आहे, त्यामध्ये मी दुसरं काहीतरी लिक्विड भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे मी आता ही वापरत आहे. हे लिक्विड यामध्ये भरायचं आणि जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर काहीच हरकत नाही, साधं तुम्ही आपलं शिंपडलं हाताने तरी चालतं. पण स्प्रे बॉटलने 2-3 फायदे होतात. एक तर उंचावरही पोहोचतं पालीसाठी म्हणा, किंवा थोडं कमी लागतं वापरामध्ये आणि फायदे जास्त मिळतात. आणि त्यासोबतच ना तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही ना आपली साधी पाण्याची बॉटल घेऊ शकता आणि त्याच्या झाकणाला एखाद्या टोकदार वस्तूने छिद्र पाडायचे आणि त्याचा इथे तुम्ही स्प्रे बॉटलसारखा वापर करू शकता. आता ना घरामध्ये बघा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये याला स्प्रे करायचा आहे. जिथे तुम्हाला वाटतं चिलट आहेत, माशा आहेत, पाली आहेत किंवा झुरळ आहेत, उंदीर आहेत, अशा ठिकाणी याला स्प्रे करायचं. म्हणजे त्या ठिकाणी याच्या वासामुळे अजिबात आपल्याला ते किडे दिसत नाहीत किंवा खूप जे असतात ना ते मरून जातात. बेस्ट रिझल्ट मिळतो. ट्राय करून बघा. रात्रीच्या वेळी घरामध्ये मच्छर येऊ नयेत म्हणून खिडकी, दरवाजे, बाल्कनी, ओपन एरिया अशा ठिकाणी स्प्रे करा. आणि अगदी याचा फायदा जर घ्यायचा असेल स्ट्रॉंग, तर तुम्ही गावाला कुठे जाताना याला स्प्रे करून ठेवा. आल्यानंतर तुम्ही बघाल तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. आणि स्वतः मी देखील हे केलेलं आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट करून सांगा. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.